एका तासात तयार होणारी खारी शंकरपाळी करणार आहोत. त्यासाठी इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, 1 चमचा काळे तीळ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, आपण इथं बेडगी लाल मिरची वापरलेली आहे आणि 3 चमचे तेल टाकून आपण हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहोत. आपलं पीठ मळून झालं की आपण सुकं पीठ लावून पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. त्याच्यावर आपण सुकं पीठ टाकून घडी पाडायची. घडी पाडल्यानंतर पुन्हा तेल लावायचं आणि पुन्हा सुकं पीठ टाकून आपण त्याची छान अशी चौकोनी घडी तयार करणार आहोत. चौकोनी घडीनंतर आपण ती लाटून त्याच्यावर पुन्हा तेल लावून सुकं पीठ टाकून त्याची डबल घडी करणार आहोत आणि ती डबल घडी एकसारखी लाटून छान अशी पातळ करून घेणार आहोत आणि तयार केलेल्या घडीचे आपण सुरीने एकसारखे काप तयार करून घेऊया. काप आपण मध्यम जाड करणार आहोत, जास्तही जाड करायचे नाहीत आणि खरपूस असे तळून घेणार आहोत. आपली खारी शंकरपाळी तयार.